प्रश्न क्रमांक 99, खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे? मित्रांनो, यात पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे, व्यक्तीची संख्या व त्यांना लागणारे अन्न, हे आपल्याला दिसतंय की हे समचलनात दिसत आहे, कारण व्यक्ती आणि लागणारे अन्न हे सम चलनात येईल. त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ जे आहे, याचा सूत्रच आहे चौरसाचे क्षेत्रफळ हे जे आहे कर्णाच्या स्वरूपामध्ये 1/2 गुणिले कर्णाचा वर्ग या प्रकारचं सूत्र आहे, त्यामुळे हे सुद्धा समचलनात येईल. त्यानंतर चौथा पर्याय दिसतोय, विद्युत रोधातून वाहणारी विद्युत धारा व रोधात निर्माण होणारा उष्णता, हे सुद्धा आपलं जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार हे सुद्धा समचलनात आहे. परंतु तिसरा पर्याय जो दिसतोय, दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता जी आहे ती त्याच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त चलनामध्ये असते, हे आपण पाहिलंय. त्यामुळे या तिसरा पर्याय जो आहे ते आपला अचूक पर्याय असणार आहे.